नाशिकमध्ये बांगलादेशी घुसखोरांची संख्या अधिकाधिक वाढत असल्याचं दिसून येत आहे आणि या संदर्भात जो तपास आहे नाशिक पोलिसांचा सुरू असताना त्यामध्ये सुरतमध्ये देखील या बांगलादेशींना आधार कार्ड बनवून दिले जातात आणि त्यानंतर नाशिक शहरामध्ये त्यांचं वास्तव्य आहे ते पाहायला मिळतंय। या संदर्भात नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। 4 महिलांसह एका एजंटला देखील अटक करण्यात आलेली आहे। या संदर्भामध्ये काही जो अधिकचा तपास आहे तो देखील वेगाने नाशिक पोलिसांचा सुरू आहे। माझ्यासोबत तपास अधिकारी सचिन चव्हाण सर आहेत। सर, खरं तर आपण मागच्या आठवड्यामध्ये 4 महिलांना या ठिकाणी अटक केली, एक एजंट देखील आपल्याला मिळून आलाय। या संदर्भात जर आपण तो तपासामध्ये सांगितलं की सुरतमध्ये या लोकांचे आधार कार्ड बनवले जात होते, नेमकं आपल्या तपासात अधिक नेमके काय काय समोर आलंय? आत्ता आपण 4 महिलांना अटक केलेली आहे आणि त्याच्याबरोबर एजंट आहे। एजंटचं नाव आहे नवजीत भगवानदास। तर ह्या महिला त्या एजंटच्या कशा कॉन्टॅक्टमध्ये आल्या आणि या एजंटने आपल्या नाशिक शहरामध्ये आणि किती महिलांना, बांगलादेशी महिला वगैरे असतील, त्यांना कशा पद्धतीने हे केलेलं आहे, म्हणजे कोणत्या कोणत्या ठिकाणी हे म्हणजे ठेवले वगैरे आहे, तर ते आपल्याला त्या तपासात बघायचं आहे। आता ह्या नवजीत दास जो आहे त्यांनी गुजरातमधनं आधार कार्ड बनवलेलं आहे, तर तो आपल्याला गुजरातमध्ये जाऊन देखील तपास करायचा आहे। आणि ह्या महिलांकडे आपण तपास केलेला आहे। ह्या महिला बांगलादेशी आहे हे आपल्याला सिद्ध झालेलं आहे तपासामध्ये। आता 21 तारखेला आपण त्यांची पोलीस कस्टडी घेतलेली आहे। आज पोलीस कस्टडी संपते तर आणखी आपण पोलीस कस्टडीची वाढ करणार आहे आणि आणखी तपास करणार आहे। आपल्याला गुजरातमध्ये जाऊन देखील तपास करायचा आहे। सर, या संदर्भात किती पथक आपले नेमले गेलेले आहेत? आपण देखील या संपूर्ण संदर्भात तपास करत आहात। आणखी कोणकोणत्या ठिकाणी शहरामध्ये हे लोक असू शकतात, बांगलादेशी असू शकतात, काय नेमकं आपल्याला संशय काय तपासात समोर येत आहे? आता पोलीस स्टेशनकडील आम्ही स्वतः आणि तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे देखील तपास करत आहे। आणि नाशिक शहरामध्ये धार्मिक स्थळ आहेत, कुंभमेळावा आहे, त्या अनुषंगाने आपल्याला त्या गोष्टीकडे जास्ती गांभीर्यपणे लक्ष देऊन काम करायचं आहे। नाशिक शहरामध्ये विविध लॉजेस आहेत किंवा हॉटेल्स वगैरे आहेत, छोटे छोटे रूम वगैरे भाड्याने दिले जातात, तर ते विदाऊट ॲग्रीमेंटचे दिले जातात का, मग तिथल्या महिला वगैरे काय आहेत का, ह्याची बी खात्री करणार आहे आम्ही। आणि आमचं पथक देखील ते खात्री करत आहे की बाबा अशा कोणी, आता एजंटकडे आम्ही चौकशी केली तर आपल्याला सध्या तरी 4 महिलांच्या संदर्भातली माहिती मिळाली आहे। आता आणखी पोलीस कस्टडी वाढल्यानंतर आपल्याला समजेल आणखी। सर, या एजंटशी इतर सुरतमध्ये किंवा गुजरातमध्ये काय संबंध आहे? तो नाशिकपर्यंत कसा पोहोचला? त्यांनी नाशिकमध्ये इतर कोणकोणत्या ठिकाणी हे लोक ठेवलेले आहेत आणि हे लोक नाशिकमध्ये वास्तव्य करून नेमकं काय करताय, काय त्या संदर्भात माहिती मिळते? आता नाशिक म्हणजे भगवानदास जो एजंट आहे त्याच्याकडून आपल्याला समोरच्या व्यक्तीचं एक नाव निष्पन्न झालेलं आहे, तो आम्ही डिस्क्लोज करत नाही आहे, पण आम्ही आता त्या व्यक्तीला समोरच्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून आणखी तपास करण्याचा आमचा हेतू आहे की तो व्यक्ती मिळून आल्यानंतर आपल्याला आणखी कळेल की त्या व्यक्तीचे आणखी कॉन्टॅक्ट वगैरे नाशिक शहरामध्ये आहेत का, आणखी महिला वगैरे या ठिकाणी बांगलादेशी वगैरे त्यांनी हे केलेत का, तर त्या संदर्भात आपल्याला तपास करायचा आहे। सर, काही घरमालकांना आपण या संदर्भात माहिती देत आहे का, काय आव्हान करता? घरमालकांनी शक्यतो जे भाड्याने वगैरे रूम देत असतात त्यांनी शक्यतो त्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की ॲग्रीमेंट केलेलं पाहिजे आणि आधार कार्ड असू दे किंवा काय, ह्या गोष्टी पडताळणी व्यवस्थित झाली पाहिजे की त्या महिला, काही काही महिला असतात त्या बांगलादेशी वगैरे असतात, त्या चेहऱ्यावरून थोड्याफार समजून येतात की बाबा हे आहे का, भारतीय आहेत का, बांगलादेशी वगैरे, तर त्यांनी त्या व्यक्तींची खात्री केली पाहिजे की बाबा असा विषय। नक्कीच आपण बघतोय खरं तर नाशिकमध्ये अनेक ठिकाणी बांगलादेशी नागरिक जे आहेत ते वास्तव्य करत असल्याचं पाहायला मिळते। या संदर्भात पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धार्मिक स्थळ असल्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये जर बघितलं तर अनेक ठिकाणी हे बांगलादेशी नागरिक वास्तव्य करत असल्याचा संशय पोलिसांना आहे आणि या बांगलादेशींना थेट गुजरातच्या सुरतमधून त्या ठिकाणी आधार कार्ड बनवून दिले जातात आणि त्यानंतर नाशिकमध्ये त्यांना वास्तव्यासाठी जागा दिली जाते आणि या संदर्भात काही एजंट देखील आहेत, यांचा देखील तपास सध्या पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे आणि एकूणच पंचवटी पोलिसांचे 2 जे पथक आहे ते देखील या संपूर्ण एजंटसह इतर बांगलादेशी असल्याच्या संशयावरून नाशिक शहरासह गुजरातपर्यंत त्या ठिकाणी तपास करणार असल्याची माहिती देखील आपल्याला या संदर्भात पंचवटी पोलिसांनी दिली आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।